Why dip your toe when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. माध्यमात नसलं तरी जनतेत माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत. असं कोण म्हणताय? जयंत पाटील. स्वागत आहे. पवार साहेबांनी त्यांचं नाव तात्काळ जाहीर केलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार सांगितलेलं, जर कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्या पक्षानं त्या पक्षाच्या नेत्याचं नाव जाहीर करावं. आम्ही पाठिंबा देऊ. तर आपण महाराष्ट्रभर दौरे करताय, तुमच्या दृष्टीनं लोकांची काय प्रतिक्रिया, मुख्यमंत्री म्हणून कोण असावं? एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे साहेबांचं काम या महाराष्ट्रानं पाहिलंय, देशानं पाहिलेलं आहे. आणि त्यांचं काम ते नुसतं मुख्यमंत्री म्हणून करत नव्हते. त्या करोनाच्या संकट काळामध्ये त्यांनी आपल्या राज्याचं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी बजावली आणि पूर्ण केली. महाराष्ट्रात गावागावात त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग निर्माण झाला, शिवसेनेशिवाय. आणि ज्या पद्धतीने त्यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागलं, तो त्यांचा अपमान नव्हता, तो महाराष्ट्र राज्याचा अपमान होता. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी बांधणी आणि उभारणी करू शकत नाही. सर, डोनाल्ड ट्रम्प येऊ द्या किंवा तिकडून अमेरिकेतून हॉलिवूडचे कलाकार येऊ द्या, तुम्हाला कलाकार लागतायत त्याचा अर्थ तुम्ही काम केलं नाही. सर, 23 तारखेनंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना काय काम असेल? त्यांना सतत कोर्टात जावं लागेल 23 तारखेनंतर किंवा पोलीस स्टेशनला जावं लागेल. एवढे गुन्हे करून ठेवलेले आहेत त्या लोक, एवढा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे, इतकी खोटी नाटी कामं करून ठेवलेली आहेत, त्याचा तपास तर होणारच ना. त्यामुळे पुढचा काळ, त्यांचा बराचसा काळ त्यात जाईल, खुलासे करण्यात जाईल. आणि मी खात्रीनं सांगतो, या वेळेला दयामाया नाही. अजितदादांना सुद्धा तर नावं कशाला घ्यायची? तसं नाही, पवार साहेब ठरवतील ना. ते सरकारी राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता, मला तरी असं वाटतंय की एकनाथ शिंदे तर होऊ शकत नाहीत. आणि दिल्लीचं जर मला जर कल माहिती आहे भाजपचा, ते देवेंद्र फडणवीस यांनाही विरोधी पक्ष नेते करणार नाहीत. नवीनच कुठेतरी चांगला विरोधी पक्ष नेता करतील. कसं बघता, निकाल कितीपर्यंत जातील अपेक्षित? महाविकास आघाडी आज प्रचार संपेल. गेले 15 दिवस महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आपण पाहताय. प्रचार कमी आणि दिल्लीतून गुजरातमधून आलेले लोक महाराष्ट्रात आमच्याच राज्यातून आमच्यावर चिखलफेक करतायत. काल पंकजा मुंडे यांनी फार चांगली माहिती दिली. गुजरातमधून 90,000 लोक आले आहेत. गुजरातमधून महाराष्ट्रात, गुजरातमधून 90,000 लोक गुजरातमधून महाराष्ट्रात कशा करता आले? आणि प्रत्येक बूथवर हे गुजरातचे लोक थांबणार आहे. गुजरातची लोक, हो, असं पंकजा मुंडेने सांगितलंय काल. आकडा किती? तर 90,000. म्हणजे आम्ही जे म्हणतो की महाराष्ट्राचा गुजरात होण्याच्या दिशेनं पहिले पाऊल नाही, आधीचं पाऊल अडाणीचं पडलेलं आहे ना, गौतम अडाणीचं पाऊल पडलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे निवडणूक लढतो आहोत. ही जी लढाई आहे ही महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आहे. सत्ता येते, सत्ता जाते, पण आता जर आम्ही या गुजराती दलालांना महाराष्ट्रातून बाहेर काढलं नाही, गुजरातच्या दलालांना, तर आपला महाराष्ट्र जो आहे मराठी माणसाचा, तो आपल्या हातात राहणार नाही. प्रचार उत्तम झाला. लोकांपर्यंत आम्हाला जे काय सांगायचं आहे ते पोहोचलंय. उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आम्हाला सरकार स्थापनेसाठी जे बहुमत हवंय ते पूर्ण बहुमत आम्हाला मिळेल, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. कोणी काही म्हणू द्या. 23 तारखेनंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना काय काम असेल? त्यांना सतत कोर्टात जावं लागेल 23 तारखेनंतर किंवा पोलीस स्टेशनला जावं लागेल. एवढे गुन्हे करून ठेवलेले आहेत त्या लोक, एवढा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे, इतकी खोटी नाटी कामं करून ठेवलेली आहेत, त्याचा तपास तर होणारच ना.
त्यामुळे पुढचा काळ त्यांचा बराचसा काळ त्यात जाईल, खुलासे करण्यात जाईल. आणि मी खात्रीनं सांगतो, या वेळेला दयामाया नाही. अजितदादांना सुद्धा तर नावं कशाला घ्यायची? तसं नाही, ते पवार साहेब ठरवतील ना. ते सरकारी राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता, मला तरी असं वाटतंय की एकनाथ शिंदे तर होऊ शकत नाहीत. आणि दिल्लीचं जर मला जर कल माहिती आहे भाजपचा, ते देवेंद्र फडणवीस यांनाही विरोधी पक्ष नेते करणार नाहीत. नवीनच कुठेतरी चांगला विरोधी पक्ष नेता करतील. फेमस झाले ज्या डायलॉगमुळे आबरू ठेवा. आज काय बघा, हे जे कोणी शहाजी बापू आहेत, हे मोठ्या वल्गना करतात, मोठ्या मोठ्या पोकळ वल्गना करतात. यांचं डिपॉझिट राहील की नाही याच्याविषयी मला शंका आहे. त्यांनी मोठी भाषणं केली, आव्हानं दिली. त्याने असंही आव्हान दिलं होतं की संजय राऊतने आमच्या सांगोल्यात येऊन दाखवावं, व उद्धव ठाकरे साहेबांनी येऊन दाखवा. आम्ही आलोय ना. आता तुम्ही विधानसभेत पोचून दाखवा असं आमचं आव्हान आहे त्यांना. तुम्ही मुंबईला येऊन विधानसभेत परत पोचून दाखवा, अशी आव्हानं शिवसेनेनं गेल्या 50-55 वर्षामध्ये खूप घेतली. सर ते डोनाल्ड ट्रम्प येऊ द्या किंवा तिकडून अमेरिकेतून हॉलिवूडचे कलाकार येऊ द्या, तुम्हाला कलाकार लागतायत, त्याचा अर्थ तुम्ही काम केलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.